आजपर्यंतची शिवसेनेची प्रथा आहे. चमत्कार झाला तर नागपुरातून पण नाव असू शकतं असं काही? जर तरला उत्तर दिलं योग्य नाही. थोडा वेळ उद्यापर्यंत थांबा. उद्या अर्ज भरण्याची प्रक्रिया मला वाटतं उद्या सुरू होणार आहे ना, उद्या संपणार आहे. त्यामुळं अर्ज भरायची मुदत संपून द्याल, माघार घ्यायची मुदत संपून द्याल, मग त्याच्यावरती बोलू आपण. बच्चू कडूंनी असं म्हटलं आज की उद्योगमंत्र्यांचा फोन आला होता, आमचं बोलणं चर्चा झाली, प्राथमिक चर्चा. आज मी मुंबईत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी जरी ऑफर दिली असेल किंवा दिली नसेल, पण याच्यावरती चर्चा सुरू झालेली आहे. आणि जर मी आमदारकीसाठी जाणार नाही, पण जनतेसाठी, माझ्या दिव्यांग बांधवांसाठी जर माझा प्रस्ताव जर मान्य झाला तर त्यांनी म्हणजे सकारात्मक आहे ते. अशा अनुषंगाची चर्चा पुढे सुरू करेल. पण दिवसभरात जर पुन्हा बोलून आलं तर आपण निश्चित जाऊ, त्यांनी म्हटलेले आहे. नाही, हे बघा, मी त्याच संदर्भामध्ये एक फक्त जुना संदर्भ आपल्याला देतो. माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दिव्यांग कल्याण विभागाकरताचं स्वतंत्र प्राधिकरण महामंडळ स्थापन झालेलं होतं. मंत्रिपदाचा दर्जा त्या महामंडळाच्या माननीय अध्यक्ष जे माननीय बच्चूभाऊ कडूंना केलं होतं त्यांना दिलेला होता. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जे शब्द, जे आश्वासन माननीय शिंदे साहेबांनी सभागृहात दिलं, सभागृहाच्या बाहेर दिलं, शिष्टमंडळांना दिव्यांग बांधवांच्याशी भेटताना दिलं, त्यावेळी ते पूर्ण केलेलं आहे आणि त्याचं मुळात इम्प्लिमेंट